पराक्रम आणि आधुनिक विमान चालन कौशल्याचं दर्शन घडवणारा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात पार पडलाय। औपचारिक दीक्षांत सोहळा संपल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळींना एक अत्यंत अनपेक्षित आणि कमालीचा भावनिक प्रसंग पाहायला मिळाला। ट्रेनिंग पूर्ण करून वैमानिक म्हणून नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेल्या भारत भारद्वाज यांनी सर्व उपस्थितांसमोर आपल्या प्रेयसीला म्हणजेच आरुषीला लग्नाची मागणी घातली। भारत आणि अत्यंत फिल्मी पण तितक्याच सन्मानजनक पद्धतीने हेलिकॉप्टर समोर गुडघ्यावर बसून आरुषीला अंगठी घातली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या। आरुषीसाठी अत्यंत सुखद धक्का होता। तिने अत्यंत आनंदाने सर्वांसमोर भारत यांचा हा प्रस्ताव स्वीकारला। मुंबईमधील अंधेरी आणि विले पार्लेमधील कार्यालयांमध्ये ईडीने छापेमारी सुरू केली आहे। वेदांता ग्रुपच्या अंधेरीतील कार्यालयावर छापा टाकण्यात आलाय। फेमा कायद्याचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। कॉर्पोरेट पार्कमधील पहिल्या मजल्यावरील वेदांता कार्यालयामध्ये ईडीचे अधिकारी तपास करतायत, तर विले पार्ले येथील वेदांता हाऊसमध्ये ईडीची टीम दाखल झाली आहे। कालपासून सुरू असलेली ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात फेमा कायद्याच्या कथित उल्लंघनाशी संबंधित असल्याची माहिती समोर येते आहे। या प्रकरणामध्ये ईडीकडून कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी सुरू असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे।